की सासरच्या लोकांविरोधात, पण ताई रोहिणीताई वगैरे त्यांचे कार्यकर्ते वगैरे धमक्या देतात, आम्ही तुम्हाला बघून घेऊ. कधी धमकी आली तुला? ताई पण देतात आणि पदाधिकारी पण देतात त्यांचे. का धमक्या देतात? कारण काय? ते नाही माहिती मला, पण ते देतात काय म्हणतात? की बुवा आम्ही गुन्हा दाखल केला वगैरे, आमचं नाव घेतलं तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ. त्या दबावाखाली मी आतापर्यंत गुन्हा नोंद नाही केला, पण माझ्या आणि मुलीच्या भविष्यासाठी मी आता गुन्हा नोंद करते. त्याची घटना पाहिली तुम्ही, तर मला थोडा धक्का बसला जळगावमध्ये येऊन की पांडुरंग नाफडे या संदर्भाच्या त्यांनी ज्या पद्धतीने तक्रार मांडली हे खरंच खूप धक्कादायक आहे की ह्याच्यामध्ये रोहित खडसे आणि तिचे कार्यकर्ते त्या महिलेला धमकी देतात आहेत पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नये म्हणून आणि तक्रार नोंदवू नये. तिचं 2 वर्षाचा काळ तिच्याबरोबर आहे आणि 1.5 वर्षापासून ती घराच्या बाहेर आहे. हे अत्यंत लाजिरवाणी आणि धक्कादायक गोष्ट आहे. राजकीय व्यक्तींची गुंडशाही बंद झाली पाहिजे. खरं तर तिला तक्रार नोंदवता सुद्धा पोलीस स्टेशनला येत नाही आहे. जो दडपण तिच्यावर आहे आणि अशा पद्धतीने तिला आणि तिच्या भावाला लोक जर धमक्या देत असतील तर हे अत्यंत चुकीचं आहे. मी त्याचा निषेध करते. एकतर ज्या पांडुरंग नाफडेंविषयी काल मीडियामध्ये मी चर्चा ऐकली, तो माणूस माझ्याकडे 2023 पासून नाही, तो माझ्याकडे कामाला होता आणि तो जसा माझा कर्मचारी होता तसाच माझ्याकडे 500 कर्मचारी आजही कामाला आहेत. तो माझ्याकडे कर्मचारी होता. त्याच्यानंतर त्याच्यावरती काही आर्थिक अपहाराचे आरोप केल्यानंतर मी तात्काळ त्याला माझ्याकडून कामावरून कमी केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचा किंवा आमच्या कुठल्याही खडसे कुटुंबाचा काहीही संबंध नाही, संपर्क नाही. त्याच्यानंतर त्याच्या परिवारामध्ये काय चाललंय किंवा त्यांच्या एकमेकांच्या नवरा बायकोंच्या काय भानगडी चाललेल्या आहेत ह्या बाबतीमध्ये मलाही तो माझ्याकडे संपर्कातच नसल्यामुळे मला माहिती नाही. 1 वर्ष आधी जी महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती, ज्याचं महिला समुपदेशन केंद्राने 3 केस निकाली लावली, त्या 1 वर्ष आधीच्या केसला आत्ता चर्चेत आणण्याचा हेतू का आहे? कारण शिळ्या कढीला ऊत फार येतो आणि तो का आणला गेला ह्याच्यासाठीचे काही फोटोज मी तुम्हाला दाखवे. 1 वर्ष आधी महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आलेली आहे. आता आपण जाऊयात, हा कालचा तुमचा प्रेसमधला फोटो आहे. ही ती आरोपी, ही ती महिला, हा तिचा भाऊ. हा व्यक्ती कोण आहे? तुम्ही सगळे तिथे हजर होतात किंवा जिथे पोलीस यंत्रणेतले सगळे लोक हजर होते ना, तिथल्या सगळ्यांनी तक्रार करताना ह्या व्यक्तीला बोलताना ऐकलंय. ह्या महिला कमी बोलत होती आणि हा जास्त बोलत होता. रोहिणी खडसेंनी हे केलं, रोहिणी खडसेंनी ते केलं, रोहिणी खडसेंना आरोपी करा, रोहिणी खडसेंना हे करा. मी हे फक्त बोलायला नाही, एसपींपासून सगळे साक्षीदार आहेत ह्या व्यक्तीच्या बोलण्याला. तुम्ही एसपींना जाऊन या बाबतीमध्ये विचारू शकतात. त्याच्यामुळे हा व्यक्ती कोण? आता आपण ह्या व्यक्तीकडे जाऊया. ह्या व्यक्तीकडे ह्या एकट्यामध्ये कुठेतरी चर्चा करताना दिसत आहेत. हा कोण आहेत? दोघं दिसत आहेत तुम्हाला? एकटी चर्चा होते, एकट्यात कोपऱ्यात कुठेतरी जाऊन किंवा एका खोलीमध्ये कुठेतरी चर्चा होते या व्यक्तीबरोबर. हा कालचाच फोटो आहे. ठीक आहे, आता आपण बघूया हा व्यक्ती कोण आहे. हा व्यक्ती आहे, हा रुपाली चाकणकर त्यांच्या ह्या व्यक्तीच्या घरी गेल्याचा हा फोटो आहे. त्या व्यक्तीच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाचा गमछा घातलेला आहे आणि या व्यक्तीच्या घरी गेलेल्या आहेत ह्या भेटायला. आत्ता मला सांगा, जिथे कोपऱ्यात जाऊन तुम्ही चर्चा करताय हा तुमचाच पदाधिकारी आहे. ह्याच पदाधिकाऱ्याचा जास्त आक्रोश आणि आकाड तांडवपणा काल होता रोहिणी खडसेंचं नाव घेण्यामध्ये. हे का होतं आणि यांचे बोलवते धणी कोण? 1 वर्ष आधी तुमच्याकडे तक्रार केल्यानंतर 1 वर्षानंतर तुम्हाला हीच केस काढावी आणि त्याच महिलेला का बोलवलं जावं किंवा तिने का बोलावं हे तुम्ही इथे येऊन तिला बोलायला भाग पडताय. मला सांगा, ती एक पीडित महिला आहे, तिला मदत झाली पाहिजे, हे महिला आयोगाचं काम आहे. हे असताना तुम्ही तिचा राजकीय वापर करतायत.
राजकीय फायद्यासाठी कुणाची तरी बदनामी करण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या वापर करतायत. म्हणून मी जे सरकारला मागणी करते की रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्या पदावर बसण्याच्या लायक नाही. त्यांना विरोधी पक्षातल्या लोकांना कसं ब्लॅकमेल करता येईल एवढंच त्यांच्या मनामध्ये असतं आणि सत्ताधारी पक्षाचा विषय आला की त्या कुठेतरी लपून बसतात. मला एवढ्याच तत्परतेने त्यांनी धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये का नाही बोलले हो? ते अजूनही करुणाताई मुंडे आवाज उठवतायत. का बोलता येत नाही तुम्हाला? जयकुमार गोरे त्यांच्यावरती आरोप झाले, तुम्ही का नाही बोललात? संजय राठोड त्यांच्या बाबतीमध्ये काय कारवाई केली? असे अनेक सत्ताधारी पक्षातल्या लोकांवरती जेव्हा आरोप होतात तेव्हा तुम्ही कुठे असतात? ते बोललं गेलं पाहिजे. पण ह्या सगळ्या केसमध्ये जी काय माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न झालेला आहे, मी या महिलेवरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. कारण हे सगळं खोटं आहे आणि खोट्यामध्ये ज्याच्यामध्ये माझा काडी मात्रही संबंध नाही. त्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा संबंध लावण्याचा आणि माझी बदनामी करण्याचा जो प्रयत्न केला आहे, मी कोर्टामध्ये जाणार आहे आणि मी नक्कीच तिथे न्याय मागणार आहे.